जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. एकटीच्या प्रवासाला परत सुरुवात झालेली आहे, पण आज मी परत एकटी नाही आहे. मला अर्ध्या रस्त्यातनं कोणीतरी जॉईन करणारे. कोण जॉईन करणारे हे बघण्यासाठी पूर्ण व्लॉग बघत राहा. आता इथे माझ्या डोळ्यात तंबाखूचा तुकडा गेलेला आहे, कण म्हणू शकतो आपण त्याला. कोणीतरी तंबाखू चोळत असेल आणि अशी फेकली असेल, ते उडून माझ्या डोळ्यात गेलं. सो खाणाऱ्याने काळजीपूर्वक खाऊन तर स्वतःचं आयुष्य संपवत आहेत, पण उडवून दुसऱ्याचे पण डोळे खराब नका करू, ही माझी कळकळीची विनंती आहे. स्वतः इथून मला ऑटो रिक्षावाल्याने दुसऱ्या रिक्षात बसून दिलं, कारण की समोर तुम्ही गर्दी बघू शकता. फायनली पोचलेलो आहोत आणि आता कोण आपल्याला भेटणार हे तुम्हाला लगेच कळणार आहे थोड्याच वेळात. सो ही आहे तनू, समूची बहीण, जी ब्रायडल होती ना तिची बहीण आहे ही, सख्खी, माझी सख्खी मावस बहीण. जय श्री महाकाल. वेलकम बॅक. आवाज नाही येणार, जाऊ दे, नंतर करते. तनु हाय कर. ॲज युजल मेट्रो आलेली आहे, पण फुल भरलेली आहे. काळ का दिसतोय तो. सो फायनली आली. लेट आहे, खूप लेट आहे. 3-4 मिनटं लेट आहे. PCMCची लेटच येते मेट्रो, का काय माहिती. आणि हे बिचारे सगळ्यांना सांगून थकले. मागे वा, मागे वा, मागे वा. वेलकम, तुमचं स्वागत आहे. कृपया तोंड घेऊन मेट्रोत चढा. स्टेट येऊन फायनली. त्यासाठी आम्ही पहिली मेट्रो सोडून दिली आणि दुसरी पकडली. हो ना, जागाच नव्हती त्यामध्ये. कुठे चाललो, काय करणार आहे थोड्याच वेळात, त्यासाठी स्टे. सो ऊन आहे खूप, म्हणून आम्ही मी तर मेट्रोतच बांधून घेतलेलं, तुम्ही बघितलं असेल. सो आता आम्ही निघलोय. आम्ही चाललोय तनूची शॉपिंग करायला. समूचं लग्न आहे, तुम्हाला माहिती आहे, नवरीची शॉपिंग केली, ते ब्लॉग तर तुम्ही बघितलेच आहेत. सो आता तनू मेन कलवरीची शॉपिंग करायला चाललोय. कशी करतोय, कुठे जातोय, सगळं तुम्हाला कळेल. त्यासाठी स्टे ट्यून्ड गाईज. माझा रूल आहे, शॉपिंगच्या आधी पोटभर खाऊन घ्यायचं आणि मग शॉपिंगला निघायचं, म्हणजे कसं डोकं पण चालतं आणि एनर्जी पण राहते. सो या तुम्ही पण खायला. सोमवार आहे म्हणून साबुदाणे वडे खातो. चेस. मसाला ताक घेतलाय. फायनली आमचा घागरा फायनल झालेला आहे, घेऊन झालाय आमचा घागरा. आता आम्ही चाललोय दुसऱ्या ड्रेससाठी, ते म्हणजे हळदीच्या ड्रेससाठी. महाराणीतच फायनल झाला. महाराणी आम्हाला लकी आहे बहिणींना. सो आता कुठे जातोय आणि काय घेतोय हे तुम्हाला दाखवते, त्यासाठी स्टे ट्यून्ड गाईज. कपडे ट्राय करते आणि इथे मी बसली वाट बघत. बोर नाही होते, मला आवडतं बहिणीची मदत करायला. आता वाजलेले आहेत 3:30. मला तर टायमिंग कसं दिसेल, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. बघा 3:30 वाजलेत आणि वातावरण बघा, असं वाटतं रात्रीचे 6:30 5:30, हो ना, 6:45 वगैरे असं टायमिंग झालंय, पण 3:30 वाजलेत. न ढगाळ वातावरण आहे आणि कधीही धप्पाधप पाऊस पडेल असं वाटतं. फायनली आमचा दुसरा ड्रेस फायनल झालाय. तनूला तो एवढा नाही आवडला, तिला जो आवडलेला तो अलाउ नाही केला मावशीने घ्यायला. सो तिला जो जास्त नाही म्हणजे आवडलाय, दोन्ही तिच्याच चॉईस होत्या, पण जो जास्त आवडलेला तो नाही घेऊन दिला. जो कमी आवडला तो तिने घेतला मजबुरीमध्ये. हो ना, चेहऱ्यावरून कळतंय. सो एनिवेज अशा प्रकारे आमची हळदीची लग्नाची शॉपिंग डन झाले. चांगले कपडे भेटले, चांगल्या रेंजमध्ये भेटले कपडे, तुम्हाला दिसतील लग्नाच्या आणि हळदीच्या दिवशी. स्वतः आम्ही चाललो परत काहीतरी
खायला. कपडे बघण्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो ॲज युजल आम्ही आलेलो आहोत जिजा प्युअर व्हेज मध्ये जेवायला. काय घेतोय काय खातोय दिसेल तुम्हाला. तनुची दाल खिचडी, माझं फ्रूट सॅलड आणि ताक आणि हे कॉम्बिनेशन बसतं की नाही माहित नाही, पण मुचीच बहीण तनू जिला अमृत तुल्यचा चहा लागतो. सो म्हातारे काय होतं चहा पिऊन नेमकं. एनर्जी भेटते. अशी बंद पाडलेला डोकं होतं. बघ आता असा चेहरा आहे चहा प्यायच्या आधी, चहा पिल्यानंतर दाखवते. जास्त पाऊस आलाय. पाऊस आणि चहा. कॅमेऱ्यात दिसतोय का, पण दिसतोय चहा आणि इकडे पाऊस. आता मी सेकंड टाइम मॅगडीत चाललो. फर्स्ट टाइम मी रेकॉर्ड नाही केलं. कशासाठी गेलो होतो ते तुम्ही गेस करा. आता सेकंड टाइम पण त्याच गोष्टीसाठी चाललोय, पण खाणार काहीतरी. आता वाट बघतोय. चहा पिल्यानंतरचा चेहरा खुल्ला. सो इथे तनूची ऑर्डर आलेली आहे. पनीर रॅप आणि फज ब्राउनी असं काहीतरी. खा डिस्टर्ब नाही करत. आता किती छान रेनबो आलंय बघा. वाव मस्त वाटतंय. तर थांब पुढे जाऊन तुझा फोटो येईल, व्हिडिओ येईल. अमेझिंग आहे ब्रो. खूप सुंदर गोष्ट कॅप्चर झाली आपल्या व्हिडिओमध्ये. मने भाकरवाडी घेतलेली आहे आणि हा व्ह्यू. चला आता निघूया. फायनली आमची सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे चाललोय. आणि एक ड्रेस आम्हाला भेटला पण आहे लगेच. कसं वाटतंय. इकडून आहे. मावशींचा फोन आला. माझी मम्मी आहे. हॅलो. तिकिटासाठी गर्दी बघा. ऑनलाईन ऑफलाईन. नशीब आपल्याकडे पास आहे आणि व्हॉट्सअप तिकीट केले आपण तनूचं बाहेरच. त्यामुळे डिजिटल इंडिया बनो और जल्दी भागो. स्टे ट्यून गाईज. फायनली परतीचा प्रवास चालू झाला. आता चाललो आम्ही घरी आणि आमच्या चेहऱ्यावरून दिसत असेल की आम्ही किती फ्रेश आहेत. किती थकलोय. नशीब एक ड्रेस ॲटलिस्ट भेटला आम्हाला, हो की नाही. पण दिसेल तुम्हाला तो 22-23लाच, आता नाही. सो शॉपिंगसाठी थोडंसं. यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल, बेल आयकॉनला हिट करायला लागेल, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. बाय. घरी जायचं मावशीला भेटायला. आता ही माझ्या घरी येणार आहे. आधी छकुलीच्या घरी होती. छकुली तुम्हाला माहितीच असेल. तर छकुलीकडे होते, आता माझ्याकडे येणार आहे. 2 दिवसात सगळ्यांचं घर. फायनली जागा भेटली आणि पिशवी. एकच शॉपिंगची पिशवी आहे. एकदम शॉपिंग 2 आहेत. एक झोला. जादू का झोला आहे. बहुत सामान भेटलं. माहिती आहे त्यांना काय म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये. याच्यामध्ये काय माहिती. आम्ही 5 ते 10 मिनिटापासून उभे कॅब बुक करतो, पण एक पण कॅबवाला घेत नाहीये. कारण की 50 रुपीजमध्ये आहे म्हणून. म्हणजे आणि ते आजूबाजूला किती ऑटो रिक्षा दाखवतो तुम्हाला, पण एक पण जण आमची कॅब घेत नाही. कसं बुक कराल, कसं जाणार, कधी जाणार. इकडेच राहायचं आज. किती ऑटो रिक्षावाले आहेत, पण एक पण जण घेणार नाही. कारण की 50 रुपीजमध्ये ओला आहे, त्यामुळे. फायनली कॅब बुक झाली. कारवाल्याने आम्हाला घेतलं. 4 व्हीलरच म्हणते. रिक्षा एक पण नाही भेटली. एक पण रिक्षावाल्याने नाही घेतलं. शेवटी वैतागून
आणि हे जे बाजूला उभे असलेले रिक्षावाले पण नाही घेते. हे लोक नेहमी असंच करतात. काय करणार, लोकल ट्रॅव्हल करणं सोपं नसतं. स्टेट येऊन पाऊस आहे बघा आणि किती. कॅमेऱ्यात दिसतोय की नाही माहित नाही, पण खूप पाऊस आहे. टिप टिप पाणी पण गळतंय. बॅग घेऊन येतो. खूप डोकं दुखतंय, भूक लागली. एवढं खाऊन नाही मी खाल्लंय, तिने नाही खाल्लं. तिला उपवास नाही तरी वडे बिडे कस्टर्ड त्याच्यासाठी माणसाने कधी उपवास करू नये. माझ्या खायची मज्जा होती. पाऊस किती जोरात आहे बघा. आणि हे सगळे रिक्षावाले असेच उभे राहतील पण घेणार नाही. तर आता आम्ही वरती येऊन थांबलोय कारण की पाऊस खूप वाढलाय आणि आम्ही भिजत होतो म्हणून. बोर झाले, बोर. घरी जायचंय आता. असं होत नाही कधी पटकन कॅब भेटते, पण आज काय प्रॉब्लेम आहे माहित नाही. नेमकं असतं कधी कधी नशीब. देवाला आम्हाला जास्त एकत्र टाइम स्पेंड करायला जायचंय म्हणून, हो की नाही. देव म्हणतो बहिणी बहिणी टाइम घालवा, परत भेटणार नाही. लव्ह यू डियासिस. फायनली अर्ध्या तासांनी का व्हायना पण आमची कॅब बुक झाली आणि आम्हाला भेटली. सो दाखवते तुम्हाला. फायनली भेटली कॅब. आम्ही कधीच घरी पोहोचलो असतो. रिक्षावाले घेतच नाही आणि दुसऱ्यांना पण घेऊन देतोय, हो की नाही का. हा ना, त्यांचं पण खपत नाही, स्वतःचं पण होऊन देत.